प्रेक्षक तुमच्या लक्षात आलं असेल की यावेळी प्रत्येक वेळी स्वयं एक काहीतरी थीम घेऊन तुमच्या समोर येतं. आजची थीम जादू ही आहे. याआधी आपण पाहिला तो लिपींशी खेळणारा जादूगार. आता जो आहे तो आणखीन एका वेगळ्या दुनियेतला जादूगार आहे आणि तो म्हणजे थीम पार्क. मला खात्री आहे की इथे बसलेल्या काही जणांना थीम पार्क म्हणजे काय थोडंफार माहिती असेल, परंतु बहुतांशी जणांना त्याविषयी काहीही कल्पना नसेल. किंबहुना आपण जे पाहिलं त्याला थीम पार्क म्हणतात हे देखील माहीत नसेल. तर बऱ्याच जणांना थीम पार्क नावाची गोष्ट अस्तित्वात असते हे सुद्धा ठाऊक नसेल. अशा तिन्ही वर्गासाठी या जादूगाराचा हा प्रयोग अफलातून असणार एवढं लक्षात ठेवा. संजय, वेलकम. गेले अनेक वर्ष संजय तुमचं काम मी अतिशय जवळून बघतोय. प्रेक्षकांच्या माहितीकरता म्हणून मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. तो म्हणजे तुम्ही थीम पार्क बनवता, देशात बनवता, परदेशात बनवता. मुळात थीम पार्क म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही म्युझियम करता का? थीम पार्क तुम्हाला लहानपणी कदाचित जत्रा तुम्ही गेला असाल, काय जत्रा तुम्ही अनुभवली असेल. ती अशी जागा असते तिथे आपण पाळण्यात बसतो, ते टिकटिक वाजवत आपण हिंडतो, पिपाण्या वाजवतो, गाडीवरचं खातो. थोडक्यात आपलं वय विसरतो आणि आपण लहान होतो. थीम पार्क ही अशी बंदिस्त अशी ती संकल्पना अशी काही जागेची नाही आहे. अशी जागा की जिथे माणूस आपलं वय विसरतो आणि परत बालपणात जातो, किंवा ती जी आपण संकल्पना घेतली असेल त्या संकल्पनेत त्याच्यात तो जातो. म्हणजे थोडक्यात त्या जागेमध्ये आत गेल्याच्यानंतर बाहेरचं जग विसरलं जातं. म्हणजे मला सांगा, जे मुळातच आपलं वय चोरून कमी आहे तसं सांगतात त्यांचं वय देखील तुम्ही कमी करता? पूर्ण कमी होतं. खरं. म्युझियममध्ये आणि थीम पार्कमध्ये फरक काय? कारण आपल्याकडे म्युझियम पाहिलेले अनेक जण आहेत आणि म्युझियम आवर्जून पाहिला, विशेषतः जे लंडनला जातात किंवा न्यूयॉर्कला जातात. न्यूयॉर्कला तर जवळपास 150च्या वर म्युझियम आणि आर्ट गॅलरी आहेत, किंवा लंडनला जवळपास 80च्या वर 500 आहेत. तर हाऊ इज इट डिफरंट? म्युझियम ही फार पुरातन कालापासून, म्हणजे 300 वर्षापासूनच्या आधीची म्युझियम्स आज अवेलेबल आहेत. म्युझियमचा अर्थ आहे की कालकोपी. आपण तिथे पुरातत्व विभागात म्हणजे पुरातत्व वस्तू असतील, त्याच्यामध्ये काही हस्तलिखित असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, ही प्रिझर्व केली जातात. आणि आत्तापर्यंत म्युझियम म्हणजे काचेच्या कपाटात मांडलेल्या वस्तू आणि त्याची माहिती अशी एक संकल्पना. आणि अजूनही त्याचं महत्त्व असं आहे की कारण त्या वस्तू ऑथेंटिक असतात म्हणून त्यांची माहिती असते आणि आपण त्यात खेळून जातो, आपण त्यात गुंतून जातो आपण तिथे. थीम पार्क हा ऐतिहासिक थीम पार्क असू शकतं, परंतु तिथे मला फक्त त्या दस्तऐवज मला तिथे बघायचे नसतात, मला तो अनुभव घ्यायचा असतो. मी आत्ताच अगदी सांगायचं झालं तर आपले गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे त्यांचं आंबेगावची शिवसृष्टी जी आहे ती मी डिझाईन करतो आहे तिथे. आता इथे आग्र्याहून सुटका आहे, पन्हाळगडची लढाई आहे, प्रतापगडची लढाई आहे. इथेही चित्रपटात आपण बघतो तेव्हा आपण एका सीटवर असतो, समोर पडद्यावर होत असते. नाटकात कलाकार सादर करतात. थीम पार्कमध्ये हाच इतिहास सादर होताना तुम्ही त्या लढाईच्या ठिकाणी तुम्ही असता, तुमच्या आजूबाजूला लढाई होत असते. सो इट्स अ 360 डिग्री. सो थीम पार्क आणि म्युझियममधला फरक हा थोडासा असा आहे. आणि आजच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षात मला वाटतं की असेल की ही दरी थोडीशी पुसली जाते, म्हणजे त्यातलं अंतर कमी होत जाते. म्युझियममध्ये हल्ली लोकांना काचेच्या कपाटात मांडलेलं बघायचं नाही आहे, कारण प्रत्येक वस्तू तिथं तलवार असेल, नाणं त्याची गोष्ट आहे, त्याला काहीतरी सांगायचं आहे त्याला. आणि ती तुम्ही तंत्र वापरून तुम्ही जर ती जिवंत केलं आणि लोकांच्या समोर मांडलं तर लोक त्याच्यामध्ये जास्त गुंततात. त्याच्यामुळे म्युझियम आणि थीम पार्क ही डिस्टिंक्ट आहेत, कारण एकीकडे थोडंसं रिसर्च ओरिएंटेड आणि आपल्या इतिहासाबद्दलच आहे. थीम पार्क हे थोडं गमतीकडे झुकणार आहे, परंतु प्रेझेंटेशनची जी कला त्या दोन्हीची आहे हिच्यातल्या मला वाटतं त्याच्यातली रेषा आता थोडीशी अस्पष्ट व्हायला लागली. थोडक्यात थीम पार्क हा एक अनुभवायचा प्रकार आहे. अगदी बरोबर. आता तर आपण इकडे सगळे जमलेले आहोत. इथे तुम्ही काही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आम्हाला त्या अनुभवाप्रत नेऊ शकाल? अगदी नक्कीच. कारण हे मुळात व्हिज्युअल माध्यम आहे आणि व्हिज्युअलपेक्षा सुद्धा ते जागेवर जाऊन अनुभवायचंच माध्यम आहे, तरीसुद्धा आपण एक प्रयत्न करूयात. थीम पार्क आपण आपण जे तयार करतो त्या आर्किटेक्चरल डिझाईन्सपासून सुरुवात होते आणि ती शेवट्या तंत्रज्ञानापर्यंत म्हणजे ऑटोमेशनपर्यंत जाऊन ती थांबते. तर याच्यापैकी काय काय त्याच्यात आपले इन्ग्रेडियंट्स असतात, काय काय करायला लागतं, याची एक 3 मिनिटाची जी कामं आम्ही करतो त्याची एक मी छोटी कंपायलेशन केलेलं आहे.
ही आमची एक कंपनी आहे गार्डियन एंटरटेनमेंट आणि वी क्रिएट थीम पार्क्स, अट्रॅक्शन्स अँड शोज आणि म्युझियम. मी म्हटलं तसं हजारो लोक जिथे एका दिवशी जमतात त्याची डिझाईन्स तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने करायला लागतात. आज ह्या पद्धतीचं आर्किटेक्चरल ज्ञान असणारे लोक हे आमच्या टीममध्ये आहेत आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्मारकं येतात. आता हे अजंठ्याचं जे तुम्ही बघता, या ज्या लेण्या आहेत याच्यातल्या 4 लेण्या, कारण मूळ लेण्यांमध्ये फार गर्दी होते म्हणून MTDCनी याच्या प्रतिकृती तयार केल्यात. त्याच्या 18 महिन्यांमध्ये अजंठ्याच्या 4 मोठ्या लेण्यांच्या प्रतिकृती या आमच्या टीमनं अजंठ्याच्या शेजारीच फर्दापूरला तयार केलेल्या आहेत आणि अगदी हुबेहूब जशा तुम्ही आत्ता, हेच जे थीमिंगचं काम आहे. थीमिंग म्हणजे चित्रपटात आपण सेट उभारतो पण हे सेट परमनंट असतात. चित्रपटासारखं ते शॉर्ट झालं की काढून टाकायचे नसतात. हे तिथे 25-25 वर्ष राहतात. दिल्लीला ओमॅक्स नावाचं भारतातलं पहिलं इंडोर थीम पार्क आम्ही निर्माण केलं आणि त्याच्या एट्रियममध्ये आम्ही 50 फुटाचा ताजमहाल आम्ही तिथे निर्माण केला, कारण तो आग्र्याच्या जवळ आहे म्हणून. इथे या ताजमहालाच्या आतमध्ये सिम्युलेशन थिएटर आहे, हलणाऱ्या खुर्च्या आहेत आणि तुम्हाला भास असा होतो की तुम्ही हवेत उडता आणि ताज तुमच्यासमोर कसा बांधला याची फिल्म तुमच्या त्या सिम्युलेशनमध्ये तुम्हाला आम्ही तिथे निर्माण केलं आहे. आणि हे खऱ्या ताजच्या समोर तुम्ही जेवण करू शकत नाही, कार्यक्रम करू शकत नाही, पण इथे हा रेंटवर ते संध्याकाळी रोज देतात आणि इथे लक्षावधी रुपये ते म्हणजे हा खूप पॉप्युलर अट्रॅक्शन आहे. मला सायंटिफिक आणि हे खूप कंटेंट मला आवडतं म्हणून टायटॅनिकचं आम्ही म्युझियम केलं आहे तिथेच. तुतनखामेनचं जे टूंब आहे त्याचं थडगं आहे त्याचं म्युझियम तिथेच केलेलं आहे. दिल्लीलाच, हे सगळं दिल्लीला आत्ता ऑपरेट आणि अतिशय पॉप्युलर आहे. नाशिकला रतन टाटांनी आम्हाला सांगितलं की बोटॅनिकल गार्डन तुम्ही कंप्लीट डेव्हलप करा, तर तिथे मी एक शो केला आहे जिथे झाडं बोलतात लोकांची. भारतातलं पहिलं रिलिजियस थीम पार्क जिथे शिर्डीला लोक अनेक जातात तर भक्तिभावाने जातात, त्यांच्याकरता एक 4 अट्रॅक्शन असलेलं साईतीर्थ हे पार्क संपूर्णपणे आम्ही निर्माण केलं आहे. त्याच्यामध्ये रोबोटिक्स आहे, त्याच्यामध्ये डार्क राईड म्हणजे तुम्ही एका गाडीत बसून तुम्ही भारताच्या मंदिरांना तुम्ही भेट देता आणि हे 7 एकरवरचं एक फार सुंदर पार्क आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स त्याला आहे. आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये फिल्म मेकिंग हा एक मोठा पार्ट येतो, पण हे फिल्म मेकिंग आपलं मुंबईचं म्हणजे बॉलिवूड फिल्म मेकिंगपेक्षा वेगळं आहे. याच्यामध्ये सिम्युलेशन फिल्म्स आणि मॅपिंग हे खूप वेगळ्या पद्धतीनं करायला लागतं. ही सगळी म्हणजे हे ज्ञान असलेली सगळी जी टीम आहे ही आमच्याकडे आज आमची स्वतःची इनहाऊस टीम आहे. म्हणजे तुम्हाला जे म्हटलं की सिम्युलेशन तुम्ही करता, ताज तुम्हाला हवेत उडताना दिसला पाहिजे, हे सगळे स्पेशल इफेक्ट्स आणि VFX वापरणारी टीम ही आज आमच्याकडे आमच्या स्वतःच्या गार्डनची स्वतःची टीम आहे. पुढे बंद करायचे. आम्ही थिएटर्स चांगले डिझाईन करतो, कारण कुठल्याही थीम पार्कला थिएटर्स फार सुंदर लागतात. तर 700 सीट्सपासून तुम्ही बघा आता मोशन चेअर्स आहेत, सगळ्या स्पेशल इफेक्ट्स आहेत, ही सगळी थिएटर्स ही आज आम्ही डिझाईन करतो. एका बाजूला आर्टिस्ट्री आहे आणि दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग अँड मी म्हटलं तसं हे सगळं VFXचं काम आहे. मोशन हे दिलीप प्रभाळकर आहेत. लंकादहन नावाची मी जी सिम्युलेशन शिर्डी केली त्याच्यामध्ये सगळ्या राक्षसणीचं त्यांनी काम केलं, त्यांनी ते मोशन कॅप्चर घालून. हे प्रागला ग्रेफिन म्युझियम आम्ही केलं. कोल्हापूरचा कणेरी मठ आहे. शिवकुमार वर्मा आणि हरिप्रसादजी बरोबर मी एक पुतळे बोलतात असा शो केला आहे. मुंबईला सावरकर भवन जे आहे त्याच्या भिंतीवर जे मॅपिंग शो चालतो तो आम्ही डिझाईन केलेला आहे. 100 फुटाच्या भिंतीवर रोज प्रोजेक्शन होतं, हा रोज शो चालतो तिथे. मला कळत नाही तुम्ही इंजिनियर आहात की आर्टिस्ट आहात? मिक्स आहे ॲक्च्युली. मी इंजिनियर बाय ट्रेनिंग बट आर्टिस्ट बाय इन्क्लिनेशन. वा, असं आहे. क्या बात आहे. लोक थीम पार्कमध्ये नेमकी कशा करता जातात? म्हणजे शिर्डीला गेल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष देवळात जाऊ शकतो, साईबाबांच्या चरणाला स्पर्श करू शकतो. मग थीम पार्कमध्ये जायचं नेमकं मोटिवेशन काय असतं? शिर्डीचंच उदाहरण घेतलं म्हणून मी तुम्हाला, अगदी सोपं आहे समजायला. शिर्डीला जातो, शिर्डीला जी लोक जातात, जे बाबांचे भक्त आहेत, त्यांना तिथली लाईन साधारणतः एक अर्धा पाऊण तास तुम्ही त्या लाईनीत उभे राहता आणि 2 सेकंद तुम्हाला बाबांचं दर्शन मिळतं आणि तुम्ही बाहेर जाता. ते लोकांना पुरेसं आहे, म्हणजे ते लोक त्या भावनेने तिथे जातात. परंतु आम्हाला असं वाटतं की जी अशी जागा असेल की जिथे त्या भावना घेऊन तुम्ही जाता, त्या भावना तुम्ही थोड्या जर एक्सटेंड करायला लोकांना मदत केली तर त्यात गैर काय त्यात. म्हणून तिथे हाच तुमचा 2 सेकंदाचा वेळ आहे ना, तुम्ही दर्शन घ्या, पार्कमध्ये या, तिथं बाबा तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतील. तिथे मला जे समाधान, दर्शनाचं समाधान आणखी द्विगुणित करण्याचं काम हे आपण थीम पार्कमध्ये करतो. वा वा वा. जगभरातली थीम पार्क आपण पाहिलेली आहेत, किंवा जगभरात थीम पार्क तुम्ही उभी केलेली आहेत.
त्याची कारणं वेगवेगळी होती. काही धार्मिक होती, काही सामाजिक कारणं आहेत किंवा काही युद्ध तुम्ही सिम्युलेट केलेली आहेत. जगभरातल्या चांगल्या थीम पार्कबद्दल तुम्ही काय सांगाल? समजा उद्या ह्याच्यापैकी कोणीतरी प्रेरणा घेऊन ठरवलं की आपण जायचं आणि परदेशात थीम पार्क गेल्या गेल्या बघायची, तर कुठं काय बघावं? याच्यात जो आद्य आहे, ज्याला नमस्कारच केला पाहिजे, तो म्हणजे वॉल्ट डिस्ने. आणि त्याचं आपण म्हणजे त्याचं दुसरं त्याला शब्दच नाहीत बोलण्याकरता, असं ती व्यक्ती होती की. आणि कसं झालं की त्यांनी चित्रपट निर्माता म्हणून तो एका बाजूला खूप सक्सेसफुल होता आणि ॲनिमेशन आपण सगळे बघतो फिल्म, त्याच्या डोनाल्ड डक आणि मिकी माऊस वगैरे, हे त्यांनी सगळं जग त्यांनी ते कार्टूनमध्ये त्यांनी निर्माण केलं. आणि त्याला असं वाटलं की हे सिनेमापुरतं मर्यादित नाही ठेवता कामा, आपण हे सगळं जे जग आहे आपण फिजिकली आपण उभं केलं पाहिजे. आणि तो स्ट्रगल करत होता. 1955 साली असेल, डिझनीलँड पहिलं त्यांनी निर्माण केलं या कल्पनेने. आणि मी असं म्हणलं की जत्रा हे त्याचं अगदी बाळबोध रूप आहे त्या आनंदाचं. त्याला ह्यांनी हजारो पटींनी एक फार सुंदर स्वरूप दिलं आणि डिझनीलँड त्यांनी केलं. आणि आजही 70 वर्षाच्या नंतर म्हणजे डिझने, तुम्हाला माहीत असेल की डिझने आपल्याला सिनेमे माहिती आहेत, त्यांची चॅनल माहिती आहेत, त्यांचा रेव्हेन्यू तुम्हाला माहीत नसेल कदाचित की त्यांचा टोटल रेव्हेन्यू जो आहे ना डिझने ग्रुपचा, त्याच्यापैकी 41% रेव्हेन्यू हा त्यांच्या पार्क्समधनं येतो. म्हणजे $18 बिलियन बिझनेस त्यांच्या पार्कमधनं येतो. 1,00,000 कोटी रुपयांच्या वर पैसे हे पार्कमध्ये येतात. आणि त्याचं मोटो इतका सिम्पल तरी ठेवला, म्हणजे यात खूप फिलॉसॉफी सांगता आली असती, मी किती आनंद देतो लोकांना वगैरे. त्यांनी एक छोटं 3 शब्दांचं वाक्य लिहिलं आहे, वी क्रिएट हॅपीनेस, दॅट्स इट. संपलं. इतकं ते सोप्या शब्दात सांगितलं. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे त्याचे शिष्य होतो. मी त्याच्याकडे, आपण नेहमी म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवर विजय मिळवायचा असेल तर पहिलं त्याला शरण जायला लागतं. तर आम्ही डिझनीला शरण गेलेलो होतो मी आत्ता सगळे. आता तुम्ही डिस्नीचा विषय काढला. मलेशियामध्ये पण अशा प्रकारचं पार्क आहे. त्याचं इकॉनॉमिक्सचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं होतं की याचा जो जी गुंतवणूक करतात त्याच्या परताव्याचा जो काळ आहे तो खूप मोठा आहे. खरोखरच थीम पार्क काढल्यामुळे तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत का? एक. नंबर 2, त्या देशाला थीम पार्क असल्याचा काही आर्थिक फायदा होतो का? पहिला प्रश्न जो आहे की इन्व्हेस्टमेंट त्याच्यात जी लागते ती लाँग टर्म आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये फरक आहे थोडा. आता एखादे रामोजीराव असतात. भारतातलं पहिलं थीम पार्क तुम्ही जर बघितलं तर खऱ्या अर्थाने म्हटलं तर रामोजीराव नावाच्या माणसाने एक स्वप्न बघितलं की मी लोकांना भारतामध्ये 3 C कधीही चालतात. एक म्हणजे सिनेमा, क्रिकेट आणि क्राईम, हे 3ला मरण नाही त्याच्यात. तर त्यांनी सिनेमा हा त्यांचा विषय होता. त्याने असं ठरवलं की सिनेमाचे स्टुडिओज आपल्याकडे आहेत, आपण सिनेमाच्या विषयावर आपण एक थीम पार्क निर्माण करू. आणि त्या माणसाने ते, मला वाटतं 95 साली त्यांनी ती सुरुवात केली. 2001 साली त्यांनी ते ओपन केलं. आणि आज त्यांचा रेव्हेन्यू साधारणतः 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचा त्यांचा पार्कचा रेव्हेन्यू आहे त्यांचा. पण तो माणूस असा आहे, मी त्यांना अगदी क्लोजली त्यांच्याबरोबर मी काम केले म्हणून मला माहिती आहे की एखादी कल्पना मनात आल्याच्या नंतर त्याला किती वेळ लागेल किंवा ह्याच्यावर ते विचार करत नाहीत. आता असे लोक कमी असतात संख्येने. भारताचा साईज जर तुम्ही बघितलात किंवा भारताला येणारं जे टुरिझम, आता थीम पार्क हा जो विषय आहे हा टुरिझमशी डायरेक्ट जोडला गेलेला आहे. लोकांना अट्रॅक्ट करतं. म्हणजे समजा साईतीर्थ असेल तर ते लोकांना आणखी अट्रॅक्ट करतं. दिल्लीचं पार्क असेल, डिझनीलँडकडे जगातनं सगळीकडे लोक जातात, टुरिझमशी अट्रॅक्टेड आहे. भारताचं डिझाईन माझ्या अभ्यासाप्रमाणे साधारणतः असं आहे की एखादा रामोजीराव सारखा उद्योजक होऊ शकतो, एखादे सुभाषचंद्र एस एल वर्ल्ड उभारू शकतात, इमॅजिका एखादे शेट्टीसाहेब उभारू शकतात, पण असे हाताच्या बोटावर बोलणे इतके. आज बुलढाण्यासारख्या ठिकाणी मी एक थीम पार्क निर्माण केलं आहे. अगदी छोटा माणूस आहे आणि त्याने साधारणतः 10 कोटी रुपये घालून त्यांनी ते थीम पार्क केलं. उत्तम चाललं आहे. त्या लोकल लोकांच्याकरता ती फार इतकी सुंदर जागा झाली आहे तयार की तिथे लोक आहे. तर अशा जर म्हणजे भारताच्या इकॉनॉमीचा आणि भारताच्या पेईंग कपॅसिटीचा तुम्ही साईज जर बघितलात तर माझ्या मताने जी इन्व्हेस्टमेंट साधारणतः 20 कोटी 25 कोटी रुपयापर्यंत जी पार्क जर नीट तयार झालं तर त्याला 1-2 वर्षात त्याला तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगले त्याचे मिळतात. त्याचे बुलढाणाचा उल्लेख केला म्हणून मी विचारतो, कारण बुलढाणा, यवतमाळ ही आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राजधानी समजली जाते. अशा प्रकारची सगळी गावं आहेत. कापूस उत्पादन करणारा हा कोरडवाहू प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये पत्रकार म्हणून सर्वात जास्त बातम्या आम्ही कसल्या केल्या असतील तर ह्या आत्महत्यांच्या होत्या. त्या भागामध्ये जिथे लोकांना खायला अन्न नाही त्या भागामध्ये असं स्वतःचं करमणूक करून घेण्याकरता किंवा चैन करण्याकरता, रमवण्याकरता थीम पार्क काढल्यानंतर ते चालतं. याचा अर्थ माणसांना नेमकं काय हवं असतं? माणसांना आपल्या सगळ्या चिंता, व्यथा
2 क्षणाकरता तरी का विना त्यांना विसरायचे असतात त्यांना, आणि त्याच्याकरता तुम्ही त्यांना जर एखादी जागा निर्माण केलीत तर ते का नाही जाणार. आणि परत मी सांगतो की डिस्नीलँड तुम्ही जर बघितलं तर तिकीट $300 तिकीट आहे. आज आपल्या भारतामध्ये $300 तुम्ही जर रुपयामध्ये गणित केलं तर ते अशक्य आहे एका माणसाला. आणि अमेरिकन लोक तिथे इतका तिथे रेव्हेन्यू आहे. भारताची कपॅसिटी आहे ना, रामोजी फिल्म सिटीसारखं मोठं पार्क ₹1000 तिकीट लावतं, तेव्हा तिथे 20 लाख लोक दर वर्षाला जातात तिथे. आपल्या लोकांची पेईंग कपॅसिटी कमी आहे, परंतु आपले लोक आज दुबईला जात आहेत, थायलंडला जात आहेत, सिंगापूरला जात आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांना, आणि ते अनुभव, जागतिक अनुभव तिथे घेऊन येतात. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं जग त्यांना ओपन झालं आहे. त्यांना आपल्या पेईंग कपॅसिटीमध्ये त्याच दर्जाचं त्यांना प्रोडक्ट्स त्यांना पाहिजे आहेत त्यांना तिथे. आणि म्हणून आमचा एक मोटो आमचा असा आहे की तोच दर्जा, तीच करमणूक आम्ही भारतीय पेईंग कपॅसिटीमध्ये आम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो. म्हणून बुलढाण्याचं जे पार्क आहे अतिशय नॉमिनल त्याला एंट्री चार्ज आहेत. सज्जनगडच्या पायथ्याला समर्थसृष्टी मी उभी केली, समर्थ रामदासांच्या जीवनावर समर्थसृष्टी उभी केली. फक्त ₹40 तिकीट आहे. आणि कित्येक वेळेला शाळांच्या तिथे ट्रिप येतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. तिथं मला मॅनेजरचा फोन येतो की सर हे बघा काय म्हणतात. ते गुरुजी सांगतात की सर आम्ही माहीत नव्हतं आम्हाला, आज माझी 40 मुलं आलीत. मी तुम्हाला सांगतो त्या मुलांना आम्ही त्यांचे पैसे घेत नाही, त्यांना सोडतो आणि आतमध्ये मी त्या मुलांचे फोटो काढायला सांगतो. त्या कल्पना बघितल्याच्या नंतर ते लकाकणारे जे डोळे आहेत ना, त्याच्यातनं तुमचे सगळे पैसे तुम्हाला तिथे मिळून जातात तुम्हाला. आपण या विद्यार्थ्यांवर बोलतोय म्हणून मला प्रश्न सुचला, आणि तो म्हणजे की या सगळ्याचा आपण शेवटी काय करतोय तर अनुभवाप्रत बरोबर माणसाला नेतोय. बरोबर. शिक्षणाचा उद्देश काय असतो तर आपण एका अनुभवाप्रत त्या विद्यार्थ्याला नेतो. मग याचा उपयोग शिक्षणासाठी नाही केला जाऊ शकणार? 100%. आज आपण जर बघितलं तर सायन्स पार्क आज मी स्वतः करतोय. सायन्स पार्क मी आज चंदीगडला मी आत्ता एक सायन्स पार्क करतोय. त्याच्यामध्ये परत असंच आहे की जगात मी आता सर्वोत्कृष्ट परत आपण जर बघितलं तर केनेडी स्पेस सेंटर अमेरिकेचं, की जे एक म्युझियम आहे आणि एक थीम पार्क पण आहे. मी जसं म्हटलं तसं मिक्स आहे. आणि तिथे तुम्ही यान स्वतः उडवू शकता, सिम्युलेट करू शकता. हे प्रचंड सगळं खर्चिक आहे, परंतु तिथे तो एक्सपिरियन्स जो मिळतो तो टॉप क्वालिटीचा एक्सपिरियन्स आहे आज. आणि तिथे जे मुलांना मिळतं ते त्यांना वर्गात कधी मिळणं शक्य नाही. असेच त्यांना अनुभव आज आपलं मंगळयान गेलं, आपलं चंद्रयान गेलं, ह्याचे एक्झिबिट्स उभे करून त्याची सायंटिफिक माहिती आज मुलांच्यापर्यंत पोहोचायची. मी आज राकेश शर्माजी तुम्हाला माहिती आहेत की भारतातले आपले पहिले अंतराळवीर, त्यांना मी फक्त एक फोन करून त्यांना विनंती केली की राकेशजी मी आपल्या चंद्रयानाची करतो, त्याचं अँकरिंग तुम्ही करा. आज ते वयोवृद्ध आहेत, परंतु एका शब्दावर ही विनंती त्यांनी मान्य केली. म्हणजे असे आयकॉनसुद्धा त्याच्यात सहज पार्टिसिपेट त्याच्यात होत आहेत. तुम्ही आता बोलता बोलता अनेक प्रकारच्या थीम पार्कचा उल्लेख केला. तुम्ही समर्थसृष्टीचा उल्लेख केला, तुम्ही बाबासाहेबांसाठी करत असलेल्या शिवसृष्टीचा उल्लेख केला, तुम्ही केनेडी स्पेसचा उल्लेख केला, तुम्ही बुलढाण्यातल्या असे किती प्रकारचे थीम पार्क आपल्याकडे आहेत, किंवा ते ध्वनी चित्रफित वगैरे एखादी आहे तुमच्याकडे दाखवण्याकरता की काय प्रकारचे थीम पार्क आहेत? मी काही अट्रॅक्शन्सच्या माझ्याकडे काही हे आहेत, माझ्याकडे काही क्लिप्स आहेत, माझ्या कामाच्याच आहेत त्या. उत्तराची थोडी सुरुवात करतो त्याची, की मी म्हटलं तसं शास्त्रीय विषयावरचं थीम पार्क, सायंटिफिक थीम पार्क आता मी करतोच आहे. आणि केनेडी स्पेस सेंटर आहे, रशियामध्ये आहेत अनेक या पद्धतीची, की मुलांना आणि आपल्याकडे सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटनी मला असं वाटतं अगदी पिंपरी चिंचवडला सुद्धा त्यांनी एक सायन्स पार्क त्यांनी केलेलं आहे. सुधारणा करायला पाहिजेत, पण ती आहे ते चांगलं आहे. म्हणजे मुलांना ते वर्गात मिळणार नाही ते त्यांना मिळतं आहे त्यांना तिथे. रिलिजियस थीम पार्क आहेत. अमेरिकेत तुम्ही जे गेलं तर होलीलँड पार्क आहे, म्हणजे ख्रिस्ताच्या जीवनावरचं पार्क आहे. आणि मलाच आत्ता मक्केतनं मला बोलवणं आलं आहे की पैगंबराच्या जीवनावरचं तुम्ही एक थीम पार्क डिझाईन करण्याकरता मक्केहून की तुम्ही मदत करा. वृंदावनला मी कृष्णाच्या जीवनावरचं पार्क करतो आहे. हनुमान आणि मारुती आणि कृष्ण ही तर माझी फार लाडकी दे. मला त्यांच्याकरता काहीतरी तर लंकादहनचं करायचं मला संधी याच्यात मिळाली, शिर्डीमध्ये मिळाली, झालेलं आहे. आणि वृंदावनमध्ये मी बाळकृष्णाची अट्रॅक्शन्स मी आत्ता त्याची म्हणजे मला जे आवडतं तेही करायला तुम्हाला मिळतं. म्हणजे तर धार्मिक पद्धतीची एक थीम पार्क्स आहेत. आणि तिसरी जी आहेत ती फॅन्टसी पूर्णपणे. मी आत्ता बँगलोरला करतो आहे की ज्याच्यामध्ये फिल्म पार्क आहे आणि रजनीकांत आणि कमल हसन या दोघांच्या मोठ्या गॅलरीज मी तिथे करतो की या फॅन्टसी आहेत तिथे. मला सांगा की परदेशी काय होतं ना की IPs खूप तयार करतात. म्हणजे त्यांचे आयर्न मॅन, बॅटमॅन, हा मॅन, तो मॅन, त्यांच्या सतत सिनेमे येत असतात आणि त्या सिनेमावरची अट्रॅक्शन थीम पार्कमध्ये तयार होत असतात. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुर्दैवाने हे होत नाही. परंतु आपल्याकडे आयकॉन म्हणून आपण हिरोज आपल्याकडे असतात. तर त्या हिरोंना घेऊन आता माझं आत्ता बाहुबलीचे जे निर्माते आणि दिग्दर्शक राजमौली त्यांच्याशी बोलणं चाललं आहे की मला ती
महिष्मती जी नगरी आहे ना ती मला उभारायची आहे आणि माझी खात्री आहे की बाहुबलीच्या दुनियेत मी जर लोकांना नेलं तर ते आणखी 10-15 वर्ष तरी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतील. सो ही फॅन्टसीची एक पद्धतीचं एक आणखी एक पद्धतीची थीम पार्क्स आहेत. मी तुम्हाला काही केलेलं काम दाखवतो आत्ता. पहिलं जे आहे ते मी जसं म्हटलं तसं रतन टाटांनी मला सांगितलं होतं की बोटॅनिकल गार्डन तुम्ही चांगलं तयार करा. राज ठाकरेंनी त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला होता आणि तिथे त्यांना काहीतरी एन्व्हायरमेंटवर त्यांना काहीतरी पाहिजे होतं की आम्हाला निसर्गाचं रक्षण करणार आम्हाला तू मुलांना काहीतरी शो कर. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण थिएटरमध्ये फिल्म दाखवून काय उपयोग नाही. त्यापेक्षा झाडं ही जर लोकांशी बोलली तर काय होईल. झाडंच लोकांशी बोलत आहेत आणि ती आपली कथा त्यांना सांगतायत की अरे आम्ही तुम्हाला एवढं देतो तुम्ही का कापता आम्हाला. आणि ज्या क्षणी ज्या जंगलात माणूस शिरतो झाडं कापतो त्या क्षणी त्यातली जी मी त्यात 3 पात्र निर्माण केली होती. एक आजोबा आहेत, एक नातू आहे आणि एक आई आहे. ती आई शाप देते की तुम्ही आम्हाला मारलत ना तुमचं भलं. आणि मग उत्तराखंडचा जसा पूर येईल ते दुष्काळ पडेल हे सगळे निसर्गाचे खेळ आहेत. तर मला हे सगळं दाखवायचं होतं. 15 मिनिटाच्या शोमध्ये मी हे दाखवलं. त्याची एक छोटी आपण त्याची क्लिप बघूयात प्लीज. आवाज केला तरी चालतं. याच्याकरता 2 एकराचं अख्खं जंगल आम्ही लाईट केलं आणि सगळे जंगलातले जे ऋतू आहेत वसंत ऋतू, वर्षा ऋतू, थंडी हे सगळे तिथं तुम्हाला लाईटिंगनी क्रिएट केलेले आहेत सगळे. थोडा आवाज वाढवला तरी चालेल. हळूच ही काळोखाला ऍक्च्युअल झाडं बोलतात लावणारी लोकांची. पहाट पाहण्यात समोर यात कुठली ही फिल्म जी नाही. गंमत आहे ना, वा, मी खरंच भाग्यवान आहे. गेली 450 वर्ष हा सोहळा मी रोज पाहतोय. किरणांचा हा नियम आजवर कधीच चुकलेला नाहीये. वा, खरंय बाबा. असं वाटतं आपल्या किरणांनी अंधारून गोंजारून जणू काही आपल्याला जागं करतायत सूर्यदेव. आणि मग सीझनमध्ये अख्ख्या तुमच्या त्या 3 एकरावर पाऊस पडतो. तो व्हर्च्युअल आहे, पाण्याचा एकही थेंब नाही आहे. प्रोजेक्शन्स आहेत मल्टिपल आणि त्याच्यातलं तुम्ही लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही जर बघितलं घन बरसे मन बरसे गगनी नभाचा घुमटनी नादे गरजे मेघमला तन मन विसरून मयूर दिनाचे बरसे मेघमला मन चिंब 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 थेंबाचा करते शृंगार जणूनवरी धरती नेचून शालून नटली हिरवेगार नटली हिरवेगार नटली हिरवेगार. हे जे पार्क केलं याचं एक आणखी एक गंमत सांगतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत हा शो येतो. गव्हर्नमेंटची कुठल्याही डिपार्टमेंटना पैसे कमवायची सवय नसते, पैसे घालवायची सवय असते. याला 50 रुपये तिकीट लावलं होतं. सबसिडाईज्ड आहे कारण टाटांनी हे केलं आहे. मेंटेनन्स पुरतं फक्त पैसे. एका वर्षामध्ये 50 रुपये तिकिटावर फॉर द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट याला 2,50,00,000 रुपयाचं उत्पन्न आलं या शोला. त्याला त्यांचं वर्षभराचं त्यातनं उत्पन्न त्यांचं सगळं त्यातनं निघून गेलं. त्यात तुमचं इतकं अफलातून काम आहे हे सगळे बघतोय मी. तुम्ही आध्यात्मिक थीम पार्क तयार केलीत, तुम्ही विज्ञानाची थीम पार्क तयार केलीत, तुम्ही इतिहासावर थीम पार्क तयार केलीत, युद्धांवर केलीत, तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळावर केलीत. हे थीम पार्क उभं करणं संजयजी एक महान काम आहे. परंतु त्याहीपेक्षा कठीण काम काय असेल तर ही थीम पार्क मेंटेन कशी करायची, त्याची देखभाल कशी करायची. आपल्याकडे उभं करण्यामध्ये सगळे पुढे असतात, परंतु 2-5 वर्षांनी तिकडे गेलं की तुम्हाला ते बघवत नाही इतकी त्याची अवस्था वाईट होते. एक 5-10 वर्षापूर्वी तुम्ही उभी केलेलं आहे खरं थीम पार्क आजही त्याच अवस्थेत आहे. अगदी 100%. हा फार म्हणजे चांगला प्रश्न आहे की थीम पार्क ही अशी जागा आहे की जेव्हा आपल्याला सुट्ट्या असतात त्या थीम पार्कचा मेन कामाचा दिवस असतो. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमचे पीक डेज जे असतात ते वर्षातले 52 शनिवार 52 रविवार म्हणजे 104 दिवस वर्षातले ते झाले. मेची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी याचे 60 दिवस म्हणजे 165 दिवस हे आमचे सुपर पीक डेज असतात.
त्या दिवशी पार्कमध्ये गर्दी होणार म्हणजे होणारच. आणि थीम पार्क अशी जागा आहे इथे देर इज नो चान्स फॉर डाऊन टाईम. म्हणजे लोक जर बघायला आली आणि त्यांना मी सांगितलं नाही जरा इथे अडचण आहे, हा शो आमचा चालू नाही, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेड. म्हणून थीम पार्कच्या डिझाईनचं पहिलं प्रिन्सिपल असं आहे. आता इथे मी थोडा इंजिनिअरच्या भूमिकेत मी जाणार आहे की क्रिएशन तुम्ही कराल, पण तुम्ही सगळी काळजी ही घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्टीत रिडंडन्सी. म्हणजे विमान चालवताना जे असतं ना, देअर कॅनॉट बी सिस्टीम फेल्युअर. एक नाही गोष्ट तर तुमची दुसरी, त्याच्यावर तुम्ही पटकन एक केबल बदल तर दुसरी. तर हा विचार तुम्हाला डिझाईन करताना करायला लागतो आणि आम्ही तो करतो. कारण माझी आज डेडिकेटेड इंजिनिअरिंगची टीम आहे, त्यांना हे वर्षानुवर्षाच्या अनुभवाने त्यांना हे कळलेलं आहे की देर इज नो डाऊन टाईम. त्याच्यामुळे मेंटेनन्स हा विषय फार सिरियसली घेतला जातो. आणि शक्यतो आम्ही असं म्हणतो की वी डोंट लाईक टू विजिट द पार्क विच वी इन्स्टॉल, वी डोंट लाईक टू विजिट. म्हणजे इतकं सिम्पल आहे की ते शक्यतो तिथे येऊच नाही. पण हार्ट अटॅक केव्हा येऊ शकतो. तसं एखादं इक्विपमेंट जर बिघडलं तर त्याला तत्काळ ससेप्टिबल काय आहे त्याची सोय आम्ही तिथे केलेली असते. प्रोजेक्शन्स असतील, शो कंट्रोल्स असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की शो कंट्रोल हा ह्या सगळ्या अट्रॅक्शन्सचा गाभा आहे. म्हणजे सगळी त्याचं सेंटर हार्ट आहे ना, ते शो कंट्रोल इक्विपमेंट आहे. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. त्याला खूप माणसं मला चालणार नाहीत. एका माणसाच्या, हा जंगलाचा शो आहे, हा एक माणूस चालवतो, त्यांनी फक्त ऑन आणि ऑफ एवढं केलं. 750 लाईट्स, 15 प्रोजेक्शन्स, हे साऊंड सगळं ऑटोमॅटिक चालतं. हे ऑटोमेशन जे आहे ना, ते इतकी वर्ष आपण अमेरिकेवर अवलंबून होतो. अल्कॉन मॅकब्राइड, क्रिस्टॉन या 2-4च कंपन्या आणि अवाढव्य महाग त्यांच्या किमती आहेत की ज्या आपल्याला म्हणून आपल्याकडे थीम पार्क न व्हायचं कारण असं आहे की टेक्नॉलॉजी आपल्याला ॲक्सेसिबल नव्हती. आपल्याला मी बेसिकली इलेक्ट्रॉनिक्समधनं आलेलो आणि माझे मित्र फार म्हणजे चांगले इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आम्ही सगळी गँगच आमची चांगली होती सगळी. मी असं ठरवलं की हे असंच त्याच्यात काय आहे की आपण करू शकत नाही. सो 8 वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो आणि वी डिसाइडेड की आम्ही आमचं शो कंट्रोल इक्विपमेंट आम्ही आमचं मॅन्युफॅक्चर करणार आहे. आणि आज आम्ही नुसतं मॅन्युफॅक्चर करत नाही, आम्ही आज एक्सपोर्ट करतो आहे. तर त्याची क्वालिटी आज जवळपास 75 इन्स्टॉलेशन्स भारतभर आहेत आणि 20 इन्स्टॉलेशन्स परदेशात आहेत. तर याची काळजी घेताना ती जी रिगरस त्याचं जे आहे ना, तो सगळा आम्ही घेतो. त्याच्यामुळं मी असं अगदी आनंदाने सांगेन की आता 10 वर्ष रामोजी फिल्म सिटीचा पहिला शो मी जो केला 2005 साली केला, सिम्युलेशन शो आहे. 2005 ते 2022 17 वर्ष हा लॉंगेस्ट रनिंग शो विदाऊट एनी फॉल्ट हा चाललेले आहेत. क्या बात आहे. याला खऱ्या अर्थानं जिथे कलावंताची सर्जनशीलता आणि एखाद्या तंत्रज्ञाची कुशलता एकत्र येते म्हणजे काय ते आपल्याला कळतं. तुम्ही ह्युमनॉइड्स निर्माण केलेत. म्हणजे नेमकं काय निर्माण केलं. ह्युमनॉइड म्हणजे काय. ह्युमनॉइड म्हणजे रोबोट, बेसिकली रोबोट, यंत्रमानव. परंतु हा यंत्रमानव माणसासारखा दिसतो आणि याचं सुरुवात अशी हुबेहूब. मी तुम्हाला दाखवतो, काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो की मी जेव्हा शिर्डीचं पार्क करत होतो तेव्हा त्याचे जे ओनर्स होते मालपाणी ग्रुप, त्यांची अशी इच्छा, ते मला सारखे म्हणाले, संजयजी बाबा लोकांशी बोलले पाहिजेत. तर बाबा लोकांशी बोलले पाहिजे तर ठीक आहे, मी होलोग्राफीवर ते दाखवतोय, फिल्ममध्ये दिसत आहेत, ते बोलतातच आहेत लोकांशी. नाही असं नाही, खरे असे समोर येऊन बोलले पाहिजे. खरे कसे बोलणार त्यांचे. तर त्याला मी जवळपास 2 महिने मी विचार करत होतो की काय करता येईल. तर शेवटी एकच उत्तर मला सुचलं की आपल्याला हा रोबो तयार करायला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मला अडचण अशी होती की हा रोबो दिवसातनं 40 शोज त्यांनी परफॉर्म केले पाहिजेत आणि न बिघडता परफॉर्म केले पाहिजेत त्याच्यात. मग त्याच्यात डाऊन टाईम परत नाही आहे त्याला. तर त्याचं जे स्केलेटन आहे ते आपल्याकडे होणं शक्य नाही, कारण त्याला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, हाताच्या मुवमेंट्स वगैरे होणं शक्य नाही. त्याच्याकरता मी माझ्या ब्रिटिश मित्रांची मदत घेते, कारण ते त्याच्यात एक्सपर्ट आहेत, त्या रोबोटिक्समध्ये ते एक्सपर्ट आहेत. त्यांनी संपूर्ण मला बॉडी करून दिली आणि हेड मोशन कॅप्चर त्याचं जे आहे हे सगळं मी केलं. आणि पहिलं ह्युमनॉइड आम्ही साईतीर्थमध्ये साईबाबांचं केलं. पण ते इतकं चांगलं झालं की त्याच्यानंतर मी आत्ता चंद्रपूरला नुकतंच आर्म फोर्सेसचं मोठं म्युझियम केलं. त्याच्यात भारतीय आपली सैन्य दलं जी आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, आणि कारगिलची लढाई तिथे मी सादर केली आहे तिथे. तर तिथे असं मला वाटलं की आपले भारताचे राष्ट्रपती जे आहेत ना, डॉक्टर अब्दुल कलाम होते, त्यांचं आपण तिथे भाषण केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्यातल्या सगळ्यात योग्यतेचा जर म्हटलं तर डॉक्टर कलाम, मी त्यांचा भक्त आहे त्यांचा. आणि दुसरी त्याला एक गंमत होती की मी जेव्हा जातो, माझ्या व्यवसायाचा भाग डिझनीलँडला मी जातोच, तिथे तो शो मी बघतो ना, त्या शोमध्ये त्यांचे राष्ट्रपतींचा त्यांनी शो केला आहे त्यांनी तिथे. ते सगळे राष्ट्रपती भाषण करतात. तो शो जगप्रसिद्ध शो आहे. मला सतत असं वाटायचं की अरे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचा शो का नाही होता का, मग तर आपण करायला पाहिजे तो. तर चंद्रपूरला मला संधी मिळाली. त्याच्यानंतर मी चंद्रपूरला डॉक्टर कलामांचा मी रोबोटिक शो केला. त्यात एक छोटं क्लिप तुम्हाला दाखवतो. तुम्हाला प्लीज साऊंड ठेवला तरी चालेल.
प्रेक्षागृह आहे आणि त्या 2 स्क्रीन्सवर कलामांची बायोग्राफी आम्ही सांगतो त्यांची 4 मिनिटात की हा एक गरीब घरातला मुलगा आणि राष्ट्रपती झाला आणि हे त्यांचं Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. आणि आता शिवाजी महाराजांचं आता ह्युमनॉइड करतो आहे. शिवाजी महाराजांचं एकच भाषण डॉक्युमेंटेड आहे. शिवाजी महाराज 20 वर्षाचे होते. विजापूरला आदिलशहानी शहाजीराजांना पकडलं होतं. त्याला संतप्त झाले शिवाजी महाराज आणि ते सभासदांनी लिहून ठेवलेलं आहे. जसे बोललेचं लिहून ठेवलं आहे. ते एकमेव भाषण आहे की जे रेकॉर्डेड भाषण आहे. त्या भाषणाचं ह्युमनॉइड मी आता शिवसृष्टीमध्ये करतो आहे त्याचं. क्या बात है. प्रेक्षको हे इतकं जिवंत आहे की असं वाटतं की अब्दुल कलामच आपल्याशी बोलत आहेत. एक सहज ऑन अ लाईटर नोट, थीम पार्कची स्पर्धा कोणाशी आहे का? त्याला स्पर्धाच नाही का? थीम पार्कची स्पर्धा दुसऱ्या थीम पार्कशी आहे? थीम पार्कची स्पर्धा दुसऱ्या थीम पार्कशीच आहे. कारण हे वेगळं माध्यम आहे. आपण जसं म्हणतो ना की आपण आपल्या 64 कला सांगितल्यात आपल्याकडे पूर्वीपासून 64 कला. सिनेमा ही कला 65वी कला आपल्याकडे आली. कारण सिनेमामध्ये सगळ्या कला आहेत. त्यात मेकअप आहे, त्याच्यामध्ये रंगभूषा, वेशभूषा, लिखाण, काव्य, नृत्य सगळे त्याच्यात आहे. सिनेमा ही 65वी कला आहे. थीम पार्क ही 66वी कला आहे, ज्यात सिनेमा पण येतो त्याच्यात. त्याच्यामुळे सिनेमा आणि नाटक हेच त्याचे जवळचेच प्रतिस्पर्धी होतात. पण मी त्यांना प्रतिस्पर्धी मानत नाही. कारण सिनेमा आणि जो अनुभव तुम्हाला थीम पार्कमध्ये जाऊन मिळतो त्याच्या एक 100वर अनुभव तुम्हाला सिनेमा आणि चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे थीम पार्क चांगलं थीम पार्क असेल तर त्याची कॉम्पिटिशन ही चांगल्या थीम पार्क असते दुसरे. असं थीम पार्क बनवायचं असेल असं जर कोणाला वाटलं तर त्याचं ट्रेनिंग भारतात कुठे मिळतं? संजय दापके सोडून. नाही मिळत, खरं नाही मिळत. म्हणजे आत्ता अशी कुठली इन्स्टिट्यूट नाही आहे की जिथे थीम पार्कविषयी काही ट्रेनिंग आपण देतो. माझ्याकडे जी मुलं, माझी टीम आहे ती सगळी ऑन जॉब काम करता करता तयार झालेली टीम आहे. याला खरं तर असायला पाहिजे. कारण मला असं वाटतं की भारतामध्ये आत्ता इतकी याला पोटेन्शियल आहे, याला ग्रोथ आहे. आत्ता टुरिझम वाढते, लोकांच्याकडे एक्सपेंडेबल आत्ता इन्कम आहे. म्हणजे तुम्ही बघा महाबळेश्वरला आत्ता जर लोक गेली तर माणूस साधारणतः 4-5 हजार रुपये खिशात ठेवून जातो. त्याला स्पेंड करायचेत पैसे त्याला, पण त्याला कणसं खाणे, त्या बावडारका घोड्यावर हिंडणे आणि त्या वेण्णा लेकमधनं सफर करणे याच्यापेक्षा त्याला पैसे खर्च करायला वाव नाही त्याला. एखादं महाबळेश्वरचं इतकं सुंदर वर्णन आजपर्यंत मी ऐकलं नव्हतं. असं बघा आता एखादं चांगलं जर थीम पार्क तिथे तयार झालं तर जाणार नाहीत का लोक तिथे? तर त्याला ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. आणि ह्याला ट्रेंड मॅनपॉवर, मी जसं म्हटलं की ज्याला लहानपणापासून काहीतरी खटाटोप करायची ज्याला आवड आहे, कुठंतरी इलेक्ट्रिसिटीमध्ये बोट घाल, शॉक खा, काहीतरी बल्ब लाव, हे असले उद्योग ज्यांनी केलेत ती माणसं याच्याकरता सगळ्याच फिट आहेत. हे तुम्ही बोलत असताना प्रत्येकजण इंट्रोस्पेक्ट करायला लागला आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांचा. एक शेवटचा प्रश्न की प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशनला फार महत्त्व आहे, बदलाला फार महत्त्व आहे आणि तेच पाहून लोकांना कंटाळा येतो, त्यात बदल व्हायला लागतो आणि फ्युचर ट्रेंड्सवर लक्ष ठेवायला लागतं. थीम पार्कमधले फ्युचर ट्रेंड्स नेमके काय आहेत? मी जसं म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट ही एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे आणि प्रत्येक दिवशी आमचा प्रयत्न असतो की हा एक्सपिरियन्स तुम्हाला जास्तीत जास्त गुंडाळून टाकणारा कसा असेल. सिम्युलेशन थिएटर्स हा एक डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला उडणं, हलणं हे तुम्हाला शक्य आहे. आमचे जे सिनेमे असतात ते पॅनोरमा असतात. कधी तो साधा नसतो, तो तुम्हाला सगळ्या बाजूनी तुम्हाला घेरतो. 360 डिग्रीचे सिनेमे त्याच्यात असतात. हल्ली स्मेलचाही सेन्स तुम्हाला आम्ही देतो, टच करू शकता. आज अब्दुल कलामांसारखा जो आहे त्याच्या पाया पडायला तुम्ही जर गेलात किंवा साईबाबा आहे त्याच्या पाया पडायला गेलात तर ते स्किन जे आहे ते माणसासारखं स्किन आहे तिथं. त्याच्यामुळे टच माणसाचे जेवढे आपली इंद्रिय आणि आपले जेवढे सेन्सेस आहेत ना त्याला जितक्या जवळ जाईल तितका. त्याच्यामुळे आपण जरी म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यात कृत्रिमपणा जो कम्प्युटरमुळे आलेला आहे ना तो कृत्रिमपणा आम्ही इथे काढायचा प्रयत्न करतो.
जितका नॅचरल एक्सपिरियन्स माणसाला जितका येतील, झाडं, निसर्ग असेल, तुमची हिस्ट्री असेल, तुमची पुराणं. आता मी आत्ता आपलं लोथलला मोठं मेरीटाईम म्युझियम होतं. तर मेरीटाईम म्युझियम हे गव्हर्नमेंटचा फार मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सरस्वती संस्कृती त्यांना डिपिक्ट करायची, की सरस्वती नदी जी आहे तिला सरस्वती का म्हणतात, तर तिच्या दोन्ही काठांवर एवढे ऋषी होते की त्यातनं ज्ञान वाहत होतं, म्हणून तिला पाणी नव्हतं वाहत, त्याला ज्ञान वाहत, म्हणजे नाव सरस्वती. आपल्या धोलविरापासनं कुरुक्षेत्र आणि जेवढी आत्ता आपली जी राखी घडी आहे इथपासनं ते लोथल हे शेवटचं बंदर आहे की जिथे सरस्वती येऊन समुद्राला मिळाली. ती राईड त्यांना तयार करायची संपूर्ण, ते सिव्हिलायझेशन सगळं दाखवत 5000 वर्षापूर्वीचं, आणि त्याला कन्सल्टन्सी ही आमची त्याला कन्सल्टन्सी आहे. त्याला मला असं वाटतं की हे अनुभव जे आहेत ना हे युनिक आहेत. तर हे जितके फिजिकल रॉ असं मी त्याला म्हणेन, आर्टिफिशियलनेस त्यातला काढून टाकायचा, कम्प्युटर मॉनिटर त्यातनं काढून टाकायचं आहे. तुमच्या डोक्याला असं आर्टिफिशियल काही येणार दिसणार नाही, जे असेल ते नैसर्गिक असेल. हे प्रत्येक पायरी ही तुम्ही जितकी नैसर्गिकपणाकडे जाल ती आमची प्रगतीची पायरी असेल आमची. प्रेक्षको, या देशाला 5000 वर्षाची समृद्ध परंपरा आहे. त्यात अध्यात्म आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, संगीत, नाटक, कला, सर्व गोष्टी या देशात अत्यंत संपन्नपणे आहे. परंतु आपण त्या अधिक आकर्षकरित्या मांडू शकत नाही, म्हणून आपण जगाच्या टुरिझम मॅपवर कमी पडतो आणि त्याहीपेक्षा सुद्धा परदेशामध्ये जाऊन डिस्नीचं कौतुक करतो, परंतु भारतात राहून ज्यांनी डिस्नीसारखं जग निर्माण केलं त्या संजय दापकेला विसरतो. म्हणून आज या जादूगाराला आज आम्ही इकडे तुमच्या समोर आणलं की ज्याला परदेशातला थीम पार्क पाहिल्यानंतर यापेक्षा सुंदर थीम पार्क मी माझ्या देशाला अर्पण करीन असं वाटतं. इथलं अध्यात्म असेल, मग ते समर्थ रामदास असतील किंवा शिवाजी महाराज इतिहास असेल, हे अनुभवाच्या पातळीपर्यंत जो नेऊ शकतो तो हा किमयागार. अनुभवा वीण काळ घालवू नको रे याची प्रचिती ज्या माणसाने दिली आणि असं क्षेत्र निवडलं ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग मिळत नाही, किंबहुना प्रत्येक पाऊल चुकत माकत आज त्यांनी स्वतःचा एक आदर्श निर्माण केला आणि थीम पार्क हे जग या उपखंडामध्ये इतकं प्रसिद्ध केलं की आज भारतासाठी तो एक टुरिस्ट रेव्हेन्यू अर्निंग मॉडेल झालं. हा खऱ्या अर्थाने किमयागार, अवलिया, जादूगार, टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं